जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 39. अश्वस्थ महात्म 60 वर्षाच्या वंध्येस संतान प्राप्ती. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपेने एका 60 वर्षाच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला. ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी की सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे. ती 60 वर्षांची झाली तरीही तिला मूलबाळ नव्हते. गाणगापुरात तिला सर्वजण वांझोटी म्हणून हिणवत. ती नित्यनेमाने श्री गुरूंच्या दर्शनाला येत असे व निरंजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम कितीही दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी तिला विचारले, तू नित्यनेमाने माझी निरंजनाने आरती करतेस. तुझी काय इच्छा आहे? तुझी जी काही कामना असेल ती सांग. नारायणाच्या शंकराच्या मनात आले तर ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. श्री गुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, अपुत्रस्य गतिर्नास्ति. निपुत्रुकाला स्वर्ग प्राप्त होत नाही. निपुत्री स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्माचे मागच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकूरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात. पण माझ्या नशिबात ते सुख नाही. ज्यांना पुत्रपौत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते. पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला, तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म सफल होईल अशी पुत्रप्राप्तीची कामना पूर्ण होईल असा मला वर द्या. त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवले का? आठवेल का? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या आणि पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, हे काय सांगता? मला आता 60 वर्ष वय झाले. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवस सायास केले,
पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. सगळे काही मी विश्वासाने केले, पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वस्थाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वस्थ सेवा फळाला यावी. आता मी 60 वर्षांची झाली. माझा विटाळही गेला. असे असताना याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दांवर मी अविश्वास कसा दाखवू? श्री गुरु म्हणाले, अश्वस्थ सेवा पुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वस्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वस्थाचीही तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा अमरजा संगमावर जा. तेथे अश्वस्थ वृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे तू आमच्यासह अश्वस्थाची सेवा कर. तेथे अश्वस्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे. मला अश्वस्थाचे महात्म्य सांगा, अशी त्या स्त्रीने विनंती केली. मग श्री गुरु तिला म्हणाले, अश्वस्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे महात्म्य फार मोठे आहे. अश्वस्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते. एका अश्वस्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रह्मांड पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी नारद मुनींना अश्वस्थाचे महात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्यांचे उत्तम स्वागत केले. मुनिवर्य, आम्हाला अश्वस्थाचे महात्म्य सांगा, अशी सर्व ऋषींना विनंती केली असता नारद मुनी म्हणाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी मला अश्वस्थ महात्म्य सांगितले आहे. तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वस्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वस्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुंधा आणि म म्हणजे फळे फुले होत. त्रयमूर्तीचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर 11 रुद्र व 8 वसु असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वस्थाला कल्पवृक्ष असे म्हणतात. एका अश्वस्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वस्थाचे महात्म्य अगाध शब्दातीत आहे. मग नारद मुनींनी अश्वस्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले. नारद मुनी म्हणाले, अश्वस्थ सेवा व्रताला गुरु शुक्र
व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपवासपूर्वक शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी, रिक्त तिथीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणी काळी, व्यतिपात योग असताना, वैधुती इत्यादी अशुभ दिवशी अश्वस्थाला स्पर्श करू नये. करणाऱ्याने सदैव शुचिर्भूत असावे. द्यूतकर्म, असत्य भाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा. प्रातकाळी सचैल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वस्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. ज्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती असाव्यात. शुद्ध जाळणे जलाने भरलेले 2 कलश त्या रांगोळ्यांवर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशात गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षत पुष्पांनी पूजा करावी. पुण्याह वाचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा. मग कलशाने पाणी आणून अश्वस्थाला 7 वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वस्थाची पुरुष सूक्त मंत्राने षोडशोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवांना आवाहन करावे. मग अश्वस्थ नारायणाला वस्त्राने किंवा सुटणे वेढे घालावेत. मग पुरुष सूक्त म्हणत मंदगतीने अश्वस्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. त्यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे? प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रह्महत्यादी महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसार भय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्त होते. शनिवारी अश्वस्थ वृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वस्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. 7.5चा त्रास होत नाही. अश्वस्थ वृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेदपठनाचे पुण्य मिळते. जो अश्वस्थाची स्थापना करतो त्याची 42 कुळे उद्धरून स्वर्गाला जातात. अश्वस्थ वृक्ष तोडणे हे महापाप आहे. तो मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो. अश्वस्थ वृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते. अश्वस्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे. हवनाचे दशांश ब्राह्मण भोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वस्थ वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला दान करावा. सवत्स श्वेतधेनूचे ब्राह्मणाला
दान द्यावे. अश्वस्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान करावी. असे हे अश्वस्थाचे महात्म्य नारदांनी ऋषींना सांगितले. तेच श्री गुरूंनी गंगाबाईला सांगितले. मग श्री गुरु तिला म्हणाले, अश्वस्थाचे महात्म्य हे असे आहे, ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल. अशा प्रकारे श्री गुरूंनी गंगाबाईला अश्वस्थ महात्म्य सांगितले. मग ते तिला म्हणाले, आता तू संगमावर जा व अश्वस्थ सेवा कर, तुला कन्या पुत्र प्राप्त होतील. त्यावर गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी 60 वर्षांची वंध्या आहे. मला मूल होणार नाही, परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वस्थ सेवा करीन. ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणून. मग गंगाबाई श्री गुरूंना वंदन करून भीमा अमरजा संगमावर गेली. तेथे षटकुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वस्थ सेवा करू लागली. तिने अश्वस्थ सेवा सुरू केली. त्याच्या 3ऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो तिला म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे तू समज. आता एक काम कर, तू गाणगापुरास जा. तेथे श्री गुरु आहेत, त्यांना तू 7 प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस, लवकर जा. गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळे स्वप्न आठवले. 4थ्या दिवशी अश्वस्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्री गुरूंच्याकडे आली. तिने श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्री गुरूंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटीत 2 फळे घातली व ते तिला म्हणाले, ही फळे तू आनंदाने खा. तुझे काम झाले असे समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर, मग ती फळे खा. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले. दानधर्म केला आणि काय आश्चर्य, त्या 60 वर्षाची ती वंध्या गंगाबाई ऋतुमाती झाली. पुढे 3 दिवस श्वेतवस्त्र परिधान करून मौन व्रत स्वीकारून ती एकांतात राहिली. 4थ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्री गुरूंच्या दर्शनाला गेली. तिने श्री गुरूंची यथासांग पूजा केली. तेव्हा श्री गुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. 5व्या दिवशी पतिसंग करून ती गर्भवती झाली. ही बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली 60 वर्षांची वंध्या गर्भवती झाली, हे केवळ भक्तवरद श्री त्रयमूर्ती नृसिंह सरस्वतींची कृपा. त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य ते काय, याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले. यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथाने खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनाला आले. त्यांनी आपल्या कन्येला
श्री गुरूंच्या पायावर घातले. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आशीर्वाद दिला. ही तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्रपौत्र प्राप्त होतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, स्वामी, तुमच्या कृपा आशीर्वादाने मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, तुला कसला पुत्र हवा आहे? परमज्ञानी हवा असेल तर तो अल्पायुषी असेल. तो 30 वर्ष जगेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. गंगाबाई म्हणाली, स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने आपल्या घरी परत गेली. पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले. तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्यांचे नाव दीक्षित असे सर्वत्र झाले. श्री गुरूंनी कृपा केल्यामुळे हे सारे घडले. श्री गुरूंची कृपा ही अशी अगाध आहे. जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, श्री गुरूंची मनोभावे सेवा करा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील अश्वस्थ महात्म 60 वर्षाच्या वंध्येस संतानप्राप्ती नावाचा अध्याय 39 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात एका 60 वर्ष वयाच्या वंध्या स्त्रीला पुत्र व कन्या झाल्याची कथा आहे. तिला अश्वस्थ वृक्षाचे व्रत करण्यासाठी श्री गुरु सांगतात आणि त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवून ती संगमाजवळच्या श्रीमती निवास असणाऱ्या अश्वस्थाची पूजा करते आणि प्रदक्षिणा घालते. पुढे तिला 60 वर्ष वयातही एक कन्या व पुत्र होतो. हा सर्व श्री गुरूंच्या कृपेचा प्रभाव आहे. तितकाच अश्वस्थ वृक्षाच्या अंगच्या विशिष्ट गुणांचाही हा प्रभाव आहे. अश्वस्थामध्येही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत. ओळखून ब्राह्मण अश्वस्थाची सेवा केली पाहिजे. अश्वस्थाची मुंज करतात. या मुंजीचे विधान शास्त्रात सुंदर रीतीने सांगितले आहे व त्याचे फळही शास्त्रामध्ये सांगितले आहे. पुण्य व पाप ही बुद्धिगम्य नसून शास्त्रगम्य आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. निपुत्रिकाला परलोकात गती नाही, ही गोष्ट कितपत खरी? अलौकिक दृष्टीने याचे उत्तर नृसिंह सरस्वतींचाच अखंड अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रात मोठ्या मार्मिक रीतीने दिली आहे. श्री गुरुलीला अमृत नावाच्या ग्रंथात ती गोष्ट रसिक वाचनासाठी घ्यावी असे वाटले म्हणून ही कथा पुढे सांगत आहोत. अक्कलकोट स्वामी समर्थांकडे अनेक लोक अनेक कामनेने त्यांच्या दर्शनास येत असत. एकदा एक विद्वान पुराणिक
पत्नीसह स्वामी महाराजांच्या दर्शनास आला. 15 दिवस गेले तरी त्याची दाद स्वामी समर्थांकडे लागली नाही. स्वामी समर्थ हे अंतर्ज्ञानी आहेत अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे ते दोघे मनातून स्वामींची प्रार्थना करीत असत. दयाळू स्वामी समर्थांना एक दिवस त्यांची दया आली. त्याचे पुराण श्रवण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या भक्ताला बैठक घालण्यास आज्ञा केली. बैठक घालून झाल्यावर पुराणिकाला पाटावर बसून पुराण सांगण्याची आज्ञा केली. पुराणिक विद्वान होता. त्याने स्वतःजवळच्या पोथीवरून पुराण सांगण्यास प्रारंभ केला. पुराणात अपुत्रस्य गतिर्नास्ती हा विषय निघाला व त्याने उत्तम रीतीने प्रतिपादन केले. स्वामी समर्थ व इतर श्रोतृवर्ग संतुष्ट झाला. पुराणिकाला आरतीच्या ताटात श्रोत्यांकडून दक्षिणाही चांगली मिळाली. पुराणिकाने ते ताट उचलून स्वामींच्या पुढ्यात ठेवले. स्वामी महाराजांनी ताटात एक नारळ ठेवून ते ताट त्याच्या पदरात ओतविले आणि म्हटले की त्या तंबोऱ्यालाही व पोपटालाही मुलगा नाही व तुलाही मुलगा नाही, म्हणून तू नरकात जाणार काय? पुराणिक चपापला. त्याला मुलगा नाही हे स्वामी समर्थ महाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखल्याचे पुराणिकाला समजून चुकले. पण तंबोऱ्यालाही व पोपटाला मुलगा नाही म्हणून ते नरकास जाणार काय याचा अर्थ त्याला समजला नाही. परंतु स्वामींना त्याबद्दल प्रश्न विचारण्याची त्याची हिंमत होईना. पण अर्थ कळण्याची फार इच्छा. स्वामींजवळ चौरी करीत उभा असलेला एक सेवेकरी त्याने हळूच प्रश्न केला. तेव्हा त्याने सांगितले, तंबोरा म्हणजे नारद व पोपट म्हणजे शुक्राचार्य. त्यांना मुलगा नाही म्हणून ते दुर्गतीस जातील काय असे सांगून त्याची जिज्ञासा त्यांनी तृप्त केली. स्वतःला मुलगा नाही तरीही आपण दुर्गतीस जाणार नाही अशी त्याची खात्री झाली आणि स्वामींस नमस्कार करून तो स्वामी समर्थांच्या सेवेस राहिला. स्वामी महाराजांच्या कृपेने पुढे त्याला मुलगा झाला. परंतु असा हाडामासाचा पुत्र मागून त्याच्या हस्ते आपणास गती मिळावी अशी परतंत्रता भोगण्यापेक्षा बोधरूपी सुपुत्र मागून घेऊन आपला मोक्ष आपणच साध्य करून घेणे हे शहाणपणाचे नव्हे काय? अश्वस्थ साभाचे वैशिष्ट्य भगवंतांनी गीतेत दिव्य विभूतींचे वर्णन करताना अशा सर्व वृक्षानाम देवर्षींशाच नारदा असा उल्लेख केलेला आहे. अश्वस्थ हा वृक्ष साक्षात हरिरूपच आहे. तो वृक्ष भगवंताचे वनस्पती सृष्टीतील प्रकट रूप आहे असा त्याचा अभिप्राय आहे. प्रतीक रूपाने अश्वस्थ सेवा ही विष्णू सेवाच होते. स्कंद पुराणानुसार पिंपळाच्या मुळाशी विष्णुरूप, बुंध्यात केशवरूप, फांद्यात नारायण रूप व पानात हरिरूप भगवंत स्वतः आहेत. तसेच फळांमध्ये व सर्व देवांसह वर्तमान अच्युत रूपाने तो तिथे आहे यात संशय नाही. हा वृक्ष मूर्तिमान विष्णू आहे. महात्मा या वृक्षाच्या पुण्यमय मुळांची सेवा करतात. याचा गुणयुक्त व कामना पूर्ण करणारा आश्रय मनुष्याच्या हजारो पापांचा नाश करणारा आहे. वैद्यक ग्रंथात तर अश्वस्थ वृक्षाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्याची पाने, फळे, साल व लाखही रोगनाशक आहे.
वृक्षाच्या आधाराने देवता राहतात. त्या वनस्पती म्हणजे वनाचे राजे असतात. त्याबद्दल आपल्या प्राचीन वाङ्मयात अनेक उदाहरणे आढळतात. धर्मराजाला प्रश्न विचारणारा यक्ष म्हणजे यमधर्म वृक्षाच्या आश्रयाने तळ्याच्या काठी होता. ही महाभारतातील गोष्ट सर्वश्रुत आहे. आजकालच्या शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या ठिकाणच्या जाणिवेचे अस्तित्व, त्यांच्या बऱ्या वाईट सुखदुःखांच्या भावना, त्यांचे अस्तित्व सप्रयोग सिद्ध केले आहे. वृक्षांमुळे वायू प्रदूषणाला आळा बसतो. हे सर्वांना माहीत असलेल्या गोष्टींचा आता कुठे गर्दीच्या औद्योगिक वस्तीतून प्रयोग करायला लागले आहेत. सूक्ष्मदृष्टी असणाऱ्या जॉफ्रे हॉडसन या ऑस्ट्रेलियन द्रष्ट्या संशोधकाने आपल्या किंगडम ऑफ गॉड्स या ग्रंथात वनस्पतींच्या अधिष्ठात्या देवतांची अद्भुत सुंदर व उद्बोधक अशी रंगीत चित्रे आपल्या दिव्यदृष्टीचा उपयोग करून काढून घेतलेली व समाविष्ट केलेली आहेत. तात्पर्य काय तर आम्र, वट, औदुंबर, अश्वत्थ, बेल, शमी इत्यादी महान वृक्षांच्या ठायी जी दैवी प्रेरणा व अस्तित्व असते त्याचा उपयोग मानवी कल्याणाकरिता नक्की करून घेता येतो. तुळस हा लहानसा वृक्ष या बाबतीत अत्यंत पवित्र आहे. कल्पनातीत समयी बालमुकुंद स्वरूपात एकार्णवात भगवान वटपत्रावर शयन करतो व तो एकटाच असतो. सर्व सृष्टीचा प्रलय झाला तरी वृक्षाचे पान टिकलेले आहे. ही अद्भुत गोष्ट नसून नवीन सृष्टी निर्माण करण्याचे वृक्षांच्या ठायी असलेले अद्भुत सामर्थ्य ही वास्तवता यात दाखवून दिली आहे. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.